एक महत्त्वाची बातमी, नागपुरात सरकार विरोधात काँग्रेसनं आंदोलन सुरू केलेलं आहे। महागाई विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। संविधान चौकात काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। संविधान चौकात आता कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। नागपूरमध्ये सरकार विरोधात काँग्रेसचं हे आंदोलन आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सांगाल, महागाई विरोधात काँग्रेसनं हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे, काय नेमकी त्यांची भूमिका आहे, काय मागण्या आहेत? नक्कीच गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर, या दराचा निषेध करत आपण बघू शकतो या ठिकाणी नागपुरातील संविधान चौकामध्ये काँग्रेसचं आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील आणि महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संगीता तलमले यांच्या नेतृत्वात हे संपूर्ण आंदोलन या ठिकाणी होत आहे। महागाईमुळे जनता बेहाल, सरकार मात्र खुशाल, अशा प्रकारची फलक यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। गेले काही दिवस झाले काँग्रेसच्या आंदोलनांचं सत्र जे आहे ते नागपुरात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या आंदोलनामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे। ताई, कशासाठी आंदोलन? हे महागाई विरुद्ध आम्ही आंदोलन छेडलेलं आहे। मोदी सरकारने जे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, सगळ्याच प्रकारचे भाव इतके वाढले की साधारण व्यक्तीचं मरण आहे। आणि परत जे लोक ठेले लावतात, जे ज्यांचं पोट एक दिवसाच्या त्या कमाईवर चालते, ते सुद्धा हटवण्याचं काम करत आहे। आता गडकरीच्या घरासमोर मोठा बंगला झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांची शान कमी नाही झाली पाहिजे, त्याच्यामुळे ते अतिक्रमण हटवण्यात येत आहे। आपण बघू शकतो काँग्रेस आक्रमक आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इंधन दरवाढ जी आहे त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। महिला काँग्रेसचाही यामध्ये समावेश आहे आणि सरकार विरोधात घोषणा दिल्या जात आहे। हे बघा, गाजराचा फोटो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। महिला काँग्रेस। नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।